तर मित्रांनो आता पुढे पुढे जाणार आम्हाला या वाटेनेच जायचं आहे. समोर गेट बघू शकतात. या गेटमध्ये आता आपल्याला आतमध्ये जायचं आणि हे समोर राखणेश्वराचं मंदिर आहे. अनिकेत समोर अनिकेत बघू ही राखणेश्वर देवालय तळवडे लाडवाडी हा जे आतमध्ये घर बघू शकतात आपण. नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. आणि हा दिवस 4था आहे आणि तसेच आम्ही राखणेश्वराच्या पाया पडण्यासाठी जातो. आणि ही वाट दिसतच असेल, या वाटेने पुढे आम्ही जाणार आता. आणि जे मंदिर आहे तिथे म्हणजे आता 15 मिनटावरच आहे मित्रांनो. तिथे जाऊन राखणेश्वराचा आशीर्वाद घेणार आणि तिथे थोडा वेळ आम्ही बसणार आहोत. त्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मी दाखवणार आहे. तर चला मग. तर मित्रांनो आता पुढे पुढे जाणार आम्हाला या वाटेनेच जायचं आहे. 15 मिनटावर आहे राखणेश्वराचं मंदिर. हे माझ्यावर अनिकेत आहे. तसंच पुढे जायचं आपण. एकदम चमकतोय बघ आता. कुठला आहे? बघ ना, गेला गेला तिघं. हां, एक सुंदर असं पक्षी बघू शकतात मित्रांनो, झाडावर आहे. वेगवेगळ्या प्रजाती आहे पक्ष्यांच्या. आणि समोर तुम्ही बघू शकतात बंगला पण बघू शकतात. खूप सुंदर असा बंगला आहे. आणि मित्रांनो समोर बघू शकतात हे पूर्ण जंगलच आहे. घनदाट जंगल, खूप मोठं असं जंगल आहे. आणि समोर ही वाट आहे. या वाट्याने आता आपण पुढे जाणार आहोत. आणि ह्या साईडला पण घरं आहेत, तुम्ही बघू शकता. चला तर मग पुढे जाऊया. समोर या वाटेचं आता काम चालू आहे या रस्त्यावर. लाल मातीचे रस्ते तुम्ही पाहू शकतात. खूप छान वाटतं गावाकडे. तर समोर रिक्षा पाहू शकतात तुम्ही जाताना या वाटेवर. आता मित्रांनो ही वाट संपत येत आहे आणि आता आपण जो रस्ता लागतो तुम्ही बघू शकता, समोर रस्ता आहे. त्या रस्त्याने मग पुढे जाऊन राईट मारायचं आहे. आणि राईट मारल्यानंतर आपल्याला 10 मिनटावर जे राखणेश्वराचं मंदिर आहे ते बघायला मिळेल. चला तर मग. आणि मित्रांनो हा रस्ता बघू शकतात. या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत. चले. समोरच्या रस्त्यावर आता आपण आलेलो. आणि ही समोर तुम्ही बघू शकता जी कमानी आहे राखणेश्वरची, ती आपल्याला दिसते आहे. तर आता इथून आपण पुढे श्री राखणेश्वर देवालय तळवडे लाडवाडी हा जे आतमध्ये जाण्याचा गेट आहे राखणेश्वरचा, तो इथूनच आहे. आणि इथून आपण पुढे जाणार आहोत. चला. खूप छान अशी वाट आहे ही राखणेश्वरकडे जाण्यासाठी. बघू शकतात मित्रांनो. समोर अनिकेत पण आहे, तो पुढे गेलेला आहे. आता आपण पाठीच आहे आपण त्याच्या. आणि आजूबाजूला बघू शकता ही सर्व जागा आणि इथे जी कलमं लावलेली आहे बघू शकता. पुढे पुढे असंच जाणार आहोत आपण. आता जवळ तर आलेलो होतं. आणि समोर तुम्ही बघू शकता मंदिरावरचा कळस आपल्याला दिसतो इथूनच. या वाटेने जाता थोडं पुढे जायचं आपल्याला. मित्रांनो हे समोर गेट बघू शकतात. या गेटमध्ये आता आपल्याला आतमध्ये जायचं आणि हे समोर राखणेश्वराचं मंदिर आहे. इथून आता आपण पाया पडण्यासाठी जाणार आहोत. चला थोडं पुढे पुढे जाऊया.
अनिकेत समोर अनिकेत बघू शकता तुम्ही. समोर इथे देवाच्या इकडे तुळस आणि बाजूलाच विहीर आहे पाहू शकता. आणि राखणेश्वरचं मंदिर. घंटा वाजवून झाले आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत. तुम्ही बघू शकता शंकराची पिंडी राखणेश्वर. अनिकेत पूजा करत आहे त्याची. मित्रांनो इथे जी राखणेश्वर हे मंदिर आहे आता म्हणजे मे महिन्यात ही पूजा असते 13-12 मेच्या दरम्यान. आणि तसेच हे समोर तुम्ही हा हॉल बघत आहात तुम्ही मित्रांनो. आता हॉलमध्ये इथे जेवण बनवण्याचं काम केलं जातं. अनेक प्रकारचे इथे कार्यक्रम म्हणजे जे कामं असतात ते इथे केले जातात. आणि तसेच मोठ्या ह्याच्यामध्ये ही पूजा केली जाते. आणि समोर तो हॉल मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस समारंभ या प्रकारचे इथे हे केले जातात. इथे तुम्ही समोर बघू शकता इथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि हा मोकळा स्पेस आहे राखणेश्वरसाठी. इथे जी लोक येतात ती इथे बसतात. खूप छान वाटते इथे पूजेच्या वेळी. बघू शकतात हा पूर्ण जागा आहे. तिथून समोरच आम्ही राखणेश्वरच्या मंदिराजवळ आलो. हा गेट आहे तिथं. मित्रांनो राखणेश्वराचं दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं. खूप महिन्यानंतर इथे आलो आणि तसेच जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो एक्सप्लोअर केला. खूप छान वाटलं. आणि तसेच तिथे सांस्कृतिक कार्यक्रम त्यासाठी जो स्टेज असतो आणि आजूबाजूला जे हॉल आहे तो पण बघितला आपण. आणि ही पूजा असते ती मे महिन्यात असते. आणि तिथे मोठ्या ह्याच्यातमध्ये साजरी केली जाते, आयोजित केले जातात काय ना काय कार्यक्रम. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.